श्री स्वामी समर्थ. आपल्या सगळ्या गृहिणींचं अर्थात अन्नपूर्णांचं माझ्या रसोईमध्ये खूप 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 स्वागत. आज मी तुम्हाला इथे हॉट कॉफी शिकवणार आहे, पण डिफरंट वेने. तुम्ही कोल्ड कॉफीमध्ये फोम बघितला असेल, पण कदाचित हॉट कॉफीमध्ये फोम बघितला नसावं असं मला वाटतंय. त्यामुळे मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते, ही मी नेहमी बनवत असते आणि माझ्या दिराला, नवऱ्याला आणि माझ्या सासूबाईंना सुद्धा खूप 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 आवडते. इथे मी काय केलंय, एक पातेल्यामध्ये 2 कप दूध घेतलंय आणि त्यात 2 कप साखर घेतली. त्याला एक छान उकळी येऊ दिली आहे. नंतर पातेलं खाली घेतलं आणि मग त्यामध्ये साखर विरघळली की नाही हे चेक केलं आणि त्यामध्ये 1 पॅकेट कॉफीचं टाकलं. कॉफीचं पॅकेट टाकल्यानंतर आपल्याला ते चमच्याने हलवून घ्यायचं आहे, कारण त्याच्यामध्ये साय आलेली असते, सो गाठी होण्याचा चान्स असतो. छान असं मिक्स करून घ्यायचं इथे आपल्याला. कॉफीचं मिक्सचर मिक्स झालं की आपल्याला काय करायचंय, एक हँड विक्स येते, ती सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे, सेलवर चालते. हे बघा, ती अशा प्रकारे असते, ती सगळ्यांना माहितीच असेल. ज्यांच्याकडे नाहीये त्यांनी मला कमेंटमध्ये लिंकसाठी विचारलं तरी चालेल. आता हे छान आपल्याला विस्क करून घ्यायचंय, कारण आपल्याला फोम हवा आहे आणि फोम नसेल तर मग या कॉफीला काही मज्जा नाही असं मला वाटतं. कारण ही कॉफी विथ फोम खूप म्हणजे खूप सुंदर लागते. तुम्ही एकदा ट्राय नक्की करा. ओके, आता हे छान विस्क करून घ्यायचंय, आपल्याला फोम तयार करायचा. तुम्ही बघू शकता किती छान असा घट्ट फोम आलेला आहे. ते थोडं 1-2 मिनिटं असं विस्क करून घ्यायचं. पातेलं थोडंसं तिरकं करून घेतलं तरी चालेल. विस्क केल्यानंतर जेव्हा तुम्हाला वाटेल की थोडंसं घट्ट झालंय, तेव्हा थोडंसं थांबवून घ्या. विस्क खूप मध्ये घालू नका, फिरणार नाही. त्याच्यानंतर दुसरं पॅकेट घ्यायचंय आणि ते सुद्धा आपल्याला या कॉफीमध्ये मिक्स करायचं. हे सुद्धा आपण विस्क सोबतच मिक्स करणार आहोत, कारण फोम हवा आहे ना जास्त. हा जेवढा फोम झाला तो फक्त एका कपसाठी सफिशियंट आहे. सो आता हे पुन्हा आपण विस्क याच्यावरती फिरवणार आहे. वरच्यावरती फिरवा म्हणजे छान फोम तयार होईल. तुम्ही ती विस्क जर खाली घालण्याचा प्रयत्न केला ना तर ती फिरणार नाही. ठीक आहे, तो फोम तयार होत जाईल होत जाईल होत जाईल. तुम्ही करा तो 1-2 मिनिटं विस्क करा, तो खूप छान फोम तयार होतो त्याचा. आणि हा फोम तयार झाल्यानंतर आता आपल्याला छान कुल्हडमध्ये हॉट कॉफी विथ फोम विथ चॉकलेट डेकोरेशन असं करायचं. हे बघा, आता इथे मी कुल्हडमध्ये काय करते, कॉफी ओतून घेते. विस्क करता करता थोडी गार झाली असेल तर थोडी कॉफी राहते पातेल्यामध्ये, ती कडक करून आपण त्यात पुन्हा ओतू शकतो. ठीक आहे, आता हा छान बाजूला ठेवायचा पातेला आणि त्यातला जो फोम आहे तो फोम आपण ह्याच्यावरती सर्व करायचा कुल्हडमध्ये. अर्धीच कॉफी भरा म्हणजे फोमसाठी जागा राहील, पूर्ण भरली तर मग जागा राहणार नाही. त्यामध्ये आता मी फोम टाकलेला आहे, तुम्हाला हवा तेवढा भरा, अदरवाईज थोडासा टाकला तरी चालेल. आणि यावरती तुम्ही तुमच्या पद्धतीने डेकोरेशन करू शकता, चॉकलेटचं म्हणा किंवा आणखीन काही. मी इथे चोको सिरप वापरलेला आहे, चॉकलेटचं सिरप वापरलेलं आहे. बघा किती छान दिसते आपली हॉट कॉफी. सो थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज आवडल्यावरती लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.